नमस्कार, एमपी लीगल गायडन्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की नवरा बायको मध्ये जेव्हा क्रुएल्टी या ग्राउंड खाली डिवोर्स होत असतो तेव्हा हा क्रुएल्टी ग्राउंड कसा कन्सिडर केला जातो। तर क्रुएल्टी म्हणजे कोणत्याही प्रकारे एका व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि भावनिक त्रास देणे। आता हे शारीरिक क्रूरता म्हणजे काय, तर शारीरिक हल्ला करणे किंवा मारहाण करणे, जबरदस्तीने काही काम करायला लावणे, शारीरिक जखमा करणे किंवा कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होईल असे काम करायला लावणे। त्याचप्रमाणे मानसिक क्रूरता कशी कन्सिडर केली जाते, यामध्ये मानसिक तणाव निर्माण करणे किंवा सतत त्रास देणे, अपमानित करणे, वाईट बोलणे किंवा दहशत निर्माण करणे, मानसिक संतुलन बिघडवण्यासाठी तशा प्रकारची वागणूक देणे। तसेच भावनिक क्रूरता यामध्ये काय येतं की त्या व्यक्तीच्या भावनांची अवहेलना करणे, भावनिक त्रास देणे, अपमानित करणे, आत्मसन्मानाला धक्का देण्यासारखे वागणे, अशा पद्धतीचे हे ग्राउंड्स याच्यामध्ये कन्सिडर केले जातात। हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत क्रूरता हे घटस्फोटाचे एक मुख्य कारण आहे। त्यामध्ये कलम 13 सब क्लॉज 1 नुसार पती किंवा पत्नीने दुसऱ्या पक्षाला शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्रूरता केल्यास त्यांना घटस्फोट मिळू शकतो। यामध्ये क्रूरतेचे पुरावे सादर करणे आवश्यक असते। ज्याच्या अगेन्स्ट ही क्रूरता झालेली आहे त्याला ती क्रूरता प्रूव्ह करावी लागते आणि न्यायालय हे पुरावे तपासून निर्णय देत असते। क्रूरता ही एक गंभीर समस्या आहे आणि ती कोणत्याही प्रकारे सहन केली जाऊ नये। हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत क्रूरतेच्या आधारे घटस्फोट मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीने न्यायालयात पुरावे सादर करणे आवश्यक असते। यामध्ये हे पुरावे आपण कशा पद्धतीचे असू शकतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। यामध्ये शारीरिक क्रूरतेच्या बाबतीत डॉक्टरांचा अहवाल महत्त्वाचा असतो। याच्यामध्ये शारीरिक जखमा, मानसिक स्थिती इत्यादीचे वैद्यकीय प्रमाणपत्र तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर साक्षीदारांचे जबाब असणे, परिवारातील किंवा मित्र किंवा शेजारी पाजारी यांचे जबाब यामध्ये महत्त्वाचे असतात। त्याचबरोबर तुमच्याकडे जर असेल ईमेल, SMS किंवा इतर लिखित पुरावे असतील व त्याचबरोबर पत्र असेल, त्याच्या नोंदी असतील किंवा कोर्टाचे आदेश असतील, इत्यादी गोष्टीही तुम्हाला ह्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत। तसेच शारीरिक जखमांचे फोटोज, आता व्हिडिओज, घटना दाखवणारे व्हिडिओ असतील किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग असेल तर याद्वारे आपण होणाऱ्या कृत्याचे पुरावे दाखवू शकतो। थँक्यू।